गावाच्या रस्त्यावरून 4 पोलीस खाकी वर्दीत हळूहळू चालत होते. त्यांच्या खांद्यावर एक अर्थी होती. त्या अर्थीवर पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं एका वृद्ध आईचं पार्थिव होतं. आसपास उभे असलेले गावकरीही शांत होते. काहींच्या डोळ्यात पाणी होतं. काही जण एकमेकांकडे पाहत फक्त एकच प्रश्न विचारत होते. इतकं निर्दयी कोण होऊ शकतं? त्या आईचे स्वतःचे 2 मुलगे जिवंत असताना तिच्या आर्थीला खांदा द्यायला पुढे आले नव्हते. शेवटी 4 पोलिसांनी स्वतः लेक बनून तिचा शेवटचा प्रवास पूर्ण केला. खाकी वर्दीतली ती माणुसकी पाहून प्रत्येकाच्या काळजाला चटका बसत होता. ही घटना होती ओडिसाच्या बालेश्वर जिल्ह्यातील. एक अशी घटना जी ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मनात एकच प्रश्न उभा राहिला, पैसा आणि मालमत्तेपुढे आता आईची किंमतही उरली नाही का? त्या घरात एकेकाळी खूप आनंद होता. आईने आपल्या संसारासाठी आयुष्यभर झिजत मुलांना मोठं केलं होतं. नवरा लवकर गेला म्हणून संसाराचा सगळा भार तिच्या खांद्यावर आला होता. दिवस कसा जातो आणि रात्र कशी संपते हेही कळायचं नाही. स्वतः उपाशी राहून मुलांच्या ताटात घास वाढणारी ती आई, उन्हातान्हात कष्ट करून मुलांचं भविष्य घडवणारी ती आई. मुलं मोठी झाली की म्हातारपणी 2 प्रेमाचे शब्द मिळतील या आशेवर जगत होती. गावात लोक म्हणायचे, आईने मुलांसाठी आयुष्य घडवलं. तिने स्वतःच्या सुखाचा कधी विचार केला नाही. जे होतं ते मुलांच्या भविष्यासाठी. कधी दागिने विकले, कधी जमीन तारण ठेवली, कधी स्वतः आजारी असूनही उपचार न घेता मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं. तिला वाटायचं आज त्रास आहे, पण उद्या माझी मुलं मोठी होतील, एकत्र राहतील, मला आधार देतील. काळ पुढे सरकत गेला. मुलं मोठी झाली. त्यांची लग्न झाली. घरात नातवंड आली. काही काळ सगळं व्यवस्थित चाललं. पण म्हणतात ना, नात्यांच्या घरात जेव्हा पैशाची भिंत उभी राहते तेव्हा प्रेम हळूहळू संपायला लागतं. घर, जमीन, मालमत्ता, हिस्सा वाटणी या गोष्टी हळूहळू घरातल्या चर्चेचा विषय बनू लागल्या. सुरुवातीला लहान-सहान वाद झाले. नंतर राग वाढला. भावांमध्ये मतभेद वाढले. एकमेकांवर संशय घेणं झालं. आईच्या डोळ्यांसमोर तिचंच घर तुटत होतं. आई अनेकदा दोघांना समजायची. ती म्हणायची, माझ्यानंतर काय करायचं ते करा, पण मी आहे तोपर्यंत भांडू नका. तुम्ही दोघं माझं जग आहात. पण कधीकधी माणसांच्या डोक्यावर अहंकार आणि मालमत्तेचं भूत बसलं की त्याला आईच्या डोळ्यातलं दुःखही दिसेनासं होतं. वाद एवढा वाढला की दोघांमध्ये बोलणंच बंद झालं. घरात 2 गट पडले. एकमेकांविषयी मनात कटुता वाढली. आणि त्या सगळ्यांत सर्वात जास्त तुटत होती ती आई. जिच्या हाताने दोघांना वाढवलं तीच आज दोघांना एकत्र बसवू शकत नव्हती. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्या वृद्ध आईची तब्येत खराब होऊ लागली. वाढतं वय, शरीराची कमजोरी, मनात मुलांच्या भांडणाचं दुःख, पण तरीही आईचा जीव मुलांतच अडकलेला होता. आई कधीच मुलांना दोष देत नव्हती. जरी मुलं चुकली असली तरी आई त्यांचं समर्थन करत राहते. तिलाही शेवटपर्यंत वाटत होतं, एक दिवस सगळं ठीक होईल. पण नियतीनं वेगळंच काहीतरी ठरवलं होतं. एक दिवस त्या आईने अखेरचा श्वास घेतला. घरात दुःखाचं वातावरण असायला हवं होतं, पण इथे काहीतरी वेगळंच घडलं. आईच्या मृत्यूवर रडण्याऐवजी घरात पुन्हा मालमत्तेवरून वाद सुरू झाला. कोणाचा किती हिस्सा, कोणाला काय मिळणार, घरावर कोणाचा अधिकार यावर तणाव वाढला. परिस्थिती इतकी बिघडली की दोन्ही मुलांनी आईच्या अंत्यसंस्कारालाच नकार दिला. गावकरी हादरले. लोकांना विश्वास बसत नव्हता. ज्या आईने जन्म दिला तिलाच शेवटचा निरोप देण्यासाठी मुलं तयार नव्हती. आईचं पार्थिव घरातच पडून राहिलं. 1 तास गेला, 2 तास गेले, मग 4 तास, 6 तास. वेळ पुढे सरकत होती. पण आईच्या आर्थीला खांदा द्यायला तिचे स्वतःचे लेक पुढे येत नव्हते. तब्बल 10 तास पार्थिव तसंच घरात पडलं राहिलं. गावकरी अस्वस्थ झाले. काहींनी समजवण्याचा प्रयत्न केला, काहींनी संताप व्यक्त केला, पण दोन्ही बाजू हट्टावर ठाम होत्या. मानवी संवेदनाचा जणू संपल्याच होत्या. खरंच अखेर ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थिती समजून घेतली. त्यांनी मुलांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा पोलिसांनी एक निर्णय घेतला, जो पाहून संपूर्ण देश भावूक झाला. 4 पोलीस पुढे आले. त्यांनी ठरवलं, जर स्वतःची मुलं आईचा सन्मान राखत नसतील तर आम्ही लेक बनू. त्या वृद्ध माऊलीच्या आर्थीला त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलं. गावभर शांतता पसरली. खाकी वर्दीतले ते पोलीस हळूहळू चालत होते.
त्यांच्या चेहऱ्यावर कर्तव्य होतं, पण मनात माणुसकीही होती. त्या क्षणी गावात अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. काही वृद्ध लोक डोळे पुसत होते, काही महिला हुंदके देत होत्या, कारण त्या आरतीत फक्त एका आईचं पार्थिव नव्हतं, तर तुटलेल्या नात्यांचं दुःख होतं. शेवटी संपूर्ण सन्मानाने त्या आईचे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी फक्त कर्तव्य नाही केलं, त्यांनी माणुसकी जिवंत असल्याचं दाखवून दिलं. पण या घटनेत एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर उभा केला. ज्या आईने जन्म दिला, वाढवलं, उपाशी राहून मुलांना घास भरवला, त्या आईच्या शेवटाच्या प्रवासातही जर मुलं सोबत नसतील तर मग नात्यांचा अर्थ काय उरतो? आज अनेक घरांमध्ये मालमत्तेवरून वाद होतात. आई वडील जिवंत असतानाच हिस्से ठरवले जातात. काही मुलं आईवडिलांना ओझं समजू लागतात, पण हे विसरतात की आपण चालायला शिकत होतो तेव्हा याच आईवडिलांनी आपला हात धरला होता. आईवडिलांनी पैशाची गरज नसते, त्यांना फक्त प्रेम हवं असतं. 2 प्रेमाचे शब्द हवे असतात. आपल्या मुलांनी आपल्याला आपलं मानावं एवढंच हवं असतं. या घटनेत पोलिसांनी दाखवलेली माणुसकी मात्र सगळ्यांच्या मनात कायम राहिली. कारण त्यांनी दाखवलं रक्ताचं नातं नसतानाही माणुसकीचं नातं मोठं असू शकतं. आजही त्या घटनेचा विचार केला की एक प्रश्न मनाला टोचतो. जर आई बोलू शकली असती तर कदाचित ती एवढंच म्हणाली असती, माझ्या लेकरांनो, मी तुम्हाला आयुष्यभर प्रेम दिलं, शेवटी एवढं परक का झालात? आणि म्हणूनच पैसा, मालमत्ता, घर, जमीन हे सगळं इथेच राहणार आहे. पण आईवडिलांना दिलेलं प्रेम आणि त्यांच्यासाठी केलेला आदर हीच खरी कमाई असते. कारण जगात सगळं मिळू शकतं, पण आई पुन्हा मिळत नाही. मित्रांनो, अशा मुलांना काय सजा भेटली पाहिजे आणि त्यांना प्रॉपर्टी दिली पाहिजे की नाही, हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा.